आज आपण लहान मुलांच्या मधील अपेंडिसायटिस याविषयी चर्चा करू. मी डॉक्टर संतोष पाटील, पीडियाट्रिक सर्जन म्हणजे लहान मुलांच्या मधील ऑपरेशन करणारा डॉक्टर. मी उशक्कल अभिनव हॉस्पिटल सांगली इथे पूर्ण वेळ पीडियाट्रिक सर्जन म्हणून काम करत आहे. अपेंडिक्स म्हणजे आपल्या मोठ्या आतडीच्या शेवटी एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर जिथं अटॅच्ड असतं. तर ह्यामध्ये याच्या तोंडाला जर काही गाठ किंवा संडासची गाठ किंवा काही फॉरेन बॉडी झोन जर अडकली, त्यामध्ये काही वेळा कॅन्सर पण असू शकतो. तर त्यामुळं अपेंडिक्सच्या आतमध्ये त्याचे जे फ्लुइड्स आहेत ते साठून त्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो होतात आणि त्यामुळं त्याचं इन्फ्लेमेशन होऊन त्याला सूज येते आणि त्यामुळं अपेंडिसायटिस होतो. तर याची लक्षणं मुलांच्या मध्ये काय आहेत? तर त्यांना सुरुवातीला ओटीपोटामध्ये दुखण्यास चालू होतं, ताप येण्याची शक्यता असते, त्याबरोबर उलटी होण्याची शक्यता असते. सुरुवातीला बेंबीकडे असणारी कळ उजव्या बाजूला जाऊन थांबण्याची शक्यता असते. अशा वेळी आपण अपेंडिसायटिसची तपासणी करून म्हणजे सोनोग्राफी करून याचं निदान करू शकतो. अपेंडिसायटिस होण्याची रिस्क साधारण 10 ते 25-30 वयामध्ये जास्त असते, कारण त्यामध्ये मुलांचं खाणं नीट नसतं आणि त्यामध्ये संडास घट्ट होऊन कॉन्स्टिपेशन होऊन त्याच्या गाठी बनून त्या अपेंडिक्सच्या तोंडावर अडकून त्यामुळे अपेंडिसायटिस होण्याचं प्रमाण जास्त आहे. अशी जर लक्षणं दिसली आणि त्यामध्ये निदान झालं तर त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट म्हणजे काही वेळा औषधं आणि लक्षणं जर जास्त प्रमाणात असतील तर त्याची सर्जरी म्हणजे अपेंडिक्स काढून टाकणे, त्याला आपण अपेंडिसेक्टॉमी म्हणतो, हे लवकर करून घेणं गरजेचं असतं. नाहीतर त्यामध्ये अपेंडिक्स मधील जे काय इन्फेक्शन आहे ते जर अपेंडिक्स फुटलं तर ते सगळ्या पेरिटोनियम मध्ये पसरून त्यामध्ये जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याचं लक्षणं दिसल्यानंतर निदान झाल्यानंतर लवकरात लवकर ऑपरेशन करणे ही त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे. हे ऑपरेशन आपण ओपन किंवा सध्या लॅप्रोस्कोपीनंही करू शकतो. लॅप्रोस्कोपी म्हणजे एक दुर्बिणीनं छोट्याशा एका इन्सिजन मधून दुर्बीण आत घालून छोट्या इन्स्ट्रुमेंटनी आपण हे सगळं अपेंडिक्स कुठे आहे हे बघून ते अपेंडिक्स काढू शकतो. त्यामध्ये ऍडव्हान्टेज असा आहे की पूर्वीच्या काळी आपल्याला जे मोठी चिरफाड करून ओपन करून जे ऑपरेशन करायला लागत होतं ते एक छोट्या इन्सिजन मधून होऊ शकते. त्यामुळे मुलांना रिकव्हरी फास्ट होते, त्याबरोबरच त्यांना वरून आपल्याला मोठा स्कार वगैरे दिसत नाही आणि सर्जनला सुद्धा ऑपरेशन करताना भरपूर बाकीची माहिती पण जादा मिळू शकते. त्यामुळे लॅप्रोस्कोपीनं करणे अपेंडिसायटिसचं ऑपरेशन हे योग्य उपचार आहे. ही जर लक्षणं आपल्याला दिसली तर लवकरात लवकर आपण आपल्या फिजिशियनना दाखवून ऑपरेशनसाठी लवकरात लवकर दवाखान्यात ऍडमिट होऊन ऑपरेशन करणे हा योग्य उपाय आहे.